नमस्कार आणि स्वागत आहे कलाकार कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अशा एका गुणी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या मनमोहक हास्याने, मोहक अभिनयशैलीने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली आहे। ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेतील अवंतिका। या व्हिडिओमध्ये आपण अवंतिका म्हणजेच ऋतुजा कुलकर्णीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा आढावा घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया ऋतुजाच्या वैयक्तिक माहितीने। ऋतुजाचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी झाला असून 2025 नुसार ती सध्या 28 वर्षांची आहे। तिने MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे। तिला वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखायला तसेच नवीन ठिकाणी भटकंती करायला विशेष आवडते। सध्या तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर 1,20,000 पेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत। बघूया एवढे फॉलोवर्स सबस्क्राईब करतील का? लहान वयापासूनच ऋतुजाला मॉडेलिंग आणि अभिनयाची ओढ होती। कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिने अनेक फॅशन शो, ब्युटी ब्रँडसाठी रॅम्प वॉक केले। तिने विविध सौंदर्य आणि फॅशन उत्पादनांची जाहिरात केली आहे। तिने क्लोथिंग आणि ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरातींमध्येही काम केलं आहे। याशिवाय फ्लिपकार्ट, ICICI बँक आणि काही खास परफ्यूम ब्रँड्ससाठी ती जाहिरातीत झळकली आहे। शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अभिनय संस्थेत प्रवेश घेतला आणि कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं। तिची पहिली मालिका होती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा, ज्यात तिने ज्योती ही व्यक्तिरेखा साकारली। यानंतर जीव झाला येडापिसा या मालिकेत ती सौम्या म्हणून झळकली। सध्या ती 2 मालिकांमध्ये काम करत आहे, कॉन्स्टेबल मंजू मध्ये प्रिया चव्हाण आणि घरोघरी मातीच्या चुली मध्ये अवंतिका। अवंतिकाच्या भूमिकेमुळे ऋतुजाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। तिचे वडील आणि आई हे तिचे आधारस्तंभ आहेत। तिचा मानलेला भाऊ म्हणजेच अक्षर कोठारी हा देखील अभिनय क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे। घरोघरी मातीच्या चुली मालिकेमधील कोणती भूमिका तुम्हाला सर्वाधिक आवडते हे कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।